कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. काय नाही मावशी, अहो तुम्ही गोव्याला गेल्यापासून ना आम्हाला तुमची खूप आठवण येते आणि हा मेला ना काहीच कामं करत नाही असं म्हणायचं होतं रश्मीला. हो मग मी लगेच येते आता. नाही 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 मावशी, म्हणजे तुमची एवढी आठवण येत नाहीये. तुम्ही असं करा, तुम्ही जरा आठवड्याभराने या म्हणजे इथलं सगळं आवरलेलं असेल. हा बरं बरं ठीक आहे. त्या सत्तूला फोन दे बघू. काय काय मावशी ऐकू येत नाहीये. अगं सत्तूला फोन दे. मावशी ऐकू येत नाहीये. हॅलो. पण मला नीट सगळं ऐकायला येत आहे. फोन दे आधी. सत्तू ऐकू येत नाही मावशी. हॅलो मावशी. इस मार्ग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया आप 2 हफ्ते के बाद कॉल कीजिए. हॅलो हॅलो. मावशीने परत फोन केला तर. अगं ते सोड, तर बंडकोलाची स्मृती परत आली तर. घोडा 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 नाही आहे ती बंदूक आहे. दिवाळीत फटाके उडवायची. पण आता फटाके कुठे आहे? फाटकन मारेन फटाकड्या बिटाकड्या. गेली तुझी आयडियाची कल्पना ही बघ. काय करू? या आयडियाची कल्पना टाकली खड्ड्यात आणि तुडवली मी. बाबा घोडा आई तू घोडी बन ना. बाळा मी घोडी नाही बनू शकणार. बाबांना घोडा बनव. बाबा घोडा मी जर घोडा बनलो ना आणि तू माझ्यावर बसलास ना तर घोड्याची पार मगर होऊन जाईल. आई मला कडेवर घे ना. ह्याला मागचं काहीतरी आठवतं का विचार. हा कदाचित त्याला मागचं आठवलं तर स्मृती परत येईल. बरोबर आहे. तुला आठवतं सायली वहिनीने तुला मारलं होतं. सायली मी नाही पाहिली. अरे आम्ही तुला हॉस्पिटल मधून पळवायला आलो नव्हतो का तेव्हा सायलीचा धुतला होता. हॉस्पिटल मधून बाळा आणतात. काय बाळाने बाळसं धरलंय बघा. बाळाला काजळाची टीप लावा. दिसणार आहे का? त्यापेक्षा पीठ लाव लवकर दिसेल. कडेवर घे ना आणि घे कडे लोट करून. खून 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 हे बाळाकडनं गण काढून घे ना आपला खून होईल. बाबा बाळा काय काय कसल्या लागल्याचा खूण आहे. मी तुला बाळ वाटतो काय? अरे मी बंड्या बंड्या. अरे हा बोलची स्मृती परत आली. ऐकून तरी घ्या. त्या रश्मीने खून केलाय खून. काहीतरी बोलू नकोस. त्या डोक्याला मागे मार लागलाय ना म्हणून तुला भास होत आहे. काय झालेलं नाही. अरे मी त्या सीतारामाच्या घरात डेड बॉडी बघितली. डेड बॉडी. अरे आम्हाला कशी नाही दिसती मग. त्यावर विश्वास बसत नाही कसा. मला आता नाही कळणार. मला उठ्या कळेल काय खरं आणि काय खोटं ते. समजला काय? किचन मध्ये सगळं ठीक आहे ना? हो मी जेवण केलंय सगळं नीट.
मी पण तुझ्या अंगावर चादर टाकून आले. हो का? व्हेरी गुड. आता असं करायचं, हे आले की मी ह्यांना जेवायला वाढेन, त्याच्यात मी थोडस गुंगीचं औषध टाकेन, म्हणजे कसं हे लगेच झोपतील. मग आपण त्याला बेडरूम मधनं काढूया आणि किचन मध्ये ठेवूया. हा चालेल. मी किचन मध्ये आहे, काय असेल तर मला कळव, मी जाऊ. दादाला विश्वासात घेतलं पाहिजे, मुत्तू जिवंत आहे ते. हो हो, आपण तसाच प्रयत्न करूया. हा, मी किचन मध्ये जाते. हा, काळजी घे आणि घाबरू नको, मी आहे ना. हा? ये ना दादा, ये इथे बस. बस 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 इथे बस. अरे बस बस बस. रश्मी हा? काय काय चाललंय काय तुझं? काही नाही. आज तू दरवाजा उघडलायस. हो. तो सत्तू कुठे आहे? तो किचन मध्ये ना तयारी करतोय. बरं बरं बरं, तुमचं जेवण वगैरे झालं का? नाही. हो झालं. बरं झालं, मी पण बाहेरून जेवून आलोय. का? अरे मग घरातलं कोण जेवणार? तुम्ही जेवा. गुंगी ये. अरे म्हणजे बहिणीने एवढं चांगलं जेवण बनवलंय म्हटलं, मग तुला थोडं तरी जेवावं लागणारच ना रे. म्हणजे अरे हो 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 हो, काय सेवा चालले मला कळत नाहीये रश्मी. सायली कशाला जेवण करते? म्हणजे तू सत्तू काय करत होता? झोपलाय. काय? सत्तू जेवण बनवते, बहिणी झोपले आतमध्ये. मला भूक नाहीये ग. थोडस 2 पेरी घास खाणार आहे प्लीज. अगं अगं अगं, कशाला घासाघीस करतेस? मला खूप झोप येते ग. मला ही वेळ आहे का झोपायची आता? काय हे किती दादा. अगं हीच वेळ असते झोपायची. ह्या वेळेला दुसरं काय करतात? आटापाटा खेळतात का? नाही ना. चालेल, आटापटे खेळूया. तू ना माझ्याशी गप्पा मार. बोल ना बोल ना. अगं नको ग, मला खूप झोप आले, मी तुझ्याशी गप्पा नाही मारू शकत. तू बोल हा. अगं अगं रश्मी, तू बरी आहेस ना? तू हो म्हणजे काय बघ, मी हसते. सगळं व्यवस्थित आहे बघ ना. तू अगं बोल ना, रश्मी काहीतरी रश्मी चांगलं बोल तू. रश्मी, तू काय बडबडतेस? आधी सगळ्यांच्या अगोदर तू झोपतेस, आज तू का मला त्रास देतेस? तू ना माझ्याशी बोल. नाही 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 तुला जेवायला मला- ना तुला थांब. मी आता सांगते. मी रश्मी तुला आणायला रश्मी जेवण रश्मी, ना. मला खूप झोप आले. तू मला प्लीज त्रास देऊ बस नकोस. ना, तू- नको नको, खरंच खरंच मला प्लीज 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 गप्पा मार. नको नको, मला दादा, खूप झोप आली, अरे- खूप झोप आली. चला, किचन मध्ये सगळी कामं संपली. आता हे आले ना की पटकन यांना खायला देते. जेवले ना की गुंगीचं औषध गेलं त्यांच्या पोटात की लगेच इथे झोपतील, म्हणजे कसं मस्त वाटेल आपल्याला. आतमध्ये गेला दादा. दादा? म्हणजे हे आले सत्तू. आणि तिकडे ते गेले बेडरूम मध्ये. आणि मग सत्तू हातमध्ये. हो ना. अरे देवा, झालं म्हणजे आपलं पिंक फुटणार. आता काय करायचं? अरे देवा. कावळ्याच्या तोंडात पुरी. आज लवकर झोपली. आज पण काम एवढं होतं ना, थकायला झालं. बापरे. सत्तूला इथून घेऊन जायला हवं. काय करू? पण हे तिथे आले तर ते करायला हवं. अगं सायली, आले? अरे बापरे. सायली एवढ्या लवकर कशी काय झोपली? ए सायली, अहो, माझ्याजवळ येऊ नका. का? का? मला ना ताप आलाय. ताप आलाय असा अचानक? अहो, लांब लांब लांब. हात लावू नका, हात लावू नका. मला ना असा ताप आलाय की तुम्ही जर मला हात लावलात ना तर तुम्हाला पण ताप येईल. अरे बापरे. अहो, हा तापच असा आहे की त्याने असंच सगळं होतं. अगं पण मी मुत्तूला काढा सांगू का आणायला? नाही नाही, म्हणजे नको. तुला काढा बिडा बनवायला नका सांगू. मी बरी आहे, मी औषध घेतले, आता मी झोपते आणि तुम्ही पण झोपा. पण तुझा हात तर म्हणजे हे सगळं अंग तर कडक वाटतं पुरुषासारखं. हो का? अहो, हा तापच असा आहे की त्याने असंच सगळं होतं. हा. आणि तुला काही सांगू नका काढा बिडा बनवायला. मी औषध घेतलं आणि आता मला झोपू दे. मग मी काय करू? हा, तुम्ही असं करा, तुम्ही बाथरूम कडे तोंड करा आणि झोपा आणि डोक्यावरनं पांघरून घ्या. बाथरूम कडे तोंड करून झोपू? बर बर, ठीक आहे. बाथरूम कडे ना? हा हा ठीक आहे. आता काय ही पण ना, असा कसा ताप आला हिला? बाथरूम कडे तोंड करायला लावते मला. काय करू? सायली, तुला ताप आला होता ना?
2-2 सायली मला भास होत आज खूप काम केलं ना 2-2 सायली दिसायला ते करायला हवं मुतू 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 चल लवकर सत्तूला उचल 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 सत्तूला उचल 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 सायली काय लागलं सांग ना 3 सायली मला ताप चढतोय की काय नाही नाही जरा आराम करतो खूप गरजेचा आहे आराम हे बापरे. अरे देवा दमलो रे बाबा या मुतूला इथे तिथे फिरवून ना खरंच दमछाक झाली आहे बहिणी मी इथे झोपते तू जाऊन आतमध्ये झोप आणि प्लीज सकाळी लवकर उठव हा. हो उठवते वाजले किती 12 वाजले आहेत 12 वाजले मग आपण आत्ताच तिला सोडूया ना. अगं नको ग आता खूप दमलोय आपण आणि आपण ह्याला सोडायला गेलो तर आपल्याला सोडायला कोण येणार ते पण बरं आहे का हा पण तू सकाळी मला 4ला उठवशील ना. हो उठवते उठवते तू झोपशील ना नीट हो गुड नाईट कसली ती नाईट गुड बाय अरे देवा झोप पण पूर्ण नाही झाली ही रश्मी ना ही बघ आता इकडे झोपले ही हिचं अरे सत्तू अरे सत्तू इकडे काय झोपला ए सत्तू अरे उठ उठ सत्तू सुन अरे ए सत्तू हा मेला की काय सत्तू दादा अरे ए सत्तू दादा तुला माहिती पडला. नाही अगं हा चुकून मेला हा. वहिनी 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 काय ग काय सत्तू अहो म्हणजे हा मेला म्हणजे तो काल मेला होता म्हणजे आज मेला नाही तो काल मेला म्हणजे रश्मीमुळे नाही मेला तर रश्मीमुळे मेला होता ना म्हणजे त्याला असं वाटतं की रश्मीमुळे मेला नाही पण तुम्ही अगं बघितलं. सायली अगं हा माझ्यामुळे मेलाय चुकून माझ्याकडून असं अरे नाही तो कालच मेलाय. आज तर हा जिवंत होता नाही नाही तुम्ही रश्मीला बेड्या घालाल म्हणून आम्ही तुमच्यापासून लपवलं तो कालच मेला रश्मीच्या हातापुढे असं कसं मेला तो मला काल ना चिनी चॉप शिकवत होता ज्याने माणूस मरतो. मी त्याला चॉप मला तो चॉपकन मेला. तू चॉप बस असं होऊ शकत नाही तू परत चॉप मारून दाखव 1 2 चॉप. रश्मीताईचं अर्धवट नॉलेज बघा डेंजरस झालं असतं की हो म्हणजे हो मी त्यांना शिकवत होतो की असा मानव जॉब मारला ना की माणूस एकदम मोडण्यासारखा होऊन जातो बघा आणि त्याच जागेवर दुसऱ्यांदा जॉब मारला की माणूस कोमातनं बाहेर येतो. पण ते सांगायचे आहेत ह्याने मला फटका दिला आणि मी चूप झालो. तू मेलास का मेल्या नाहीतर काय कावळ्याच्या तोंडात आयला हा विजा आणि पाक्या सकाळी सकाळी कडमडायला कुठे गेले काय कळत नाही. काय रे कुठे गेला होता? सगळी जॉगिंगला गेलेलो समजत नाही तुझ्यासारखं आहे काय खायला काळ आणि भुईला भार दमलं चल उठ 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 तिथे काय बसतो मला बसायचंय उठ बापरे बापरे आज जास्त राऊंड चला मी तुमचा बॉस आहे का कोण आहे? चला आपली काही इज्जत नाही काय? हा बॉस होता बंड्या कोले दादा होता पण आता तुला काळ कुत्र सुद्धा विचारत नाही
काय झालं काय? कुत्र पांढरे होते. अरे मी गुंड असलो तरी उजळ मात्याने फिरतोय, कारण मी माझ्या अंगावरचे सगळे डाग धुवून टाकलेले आहेत. कोणाला खरं वाटणार नाही. अजून जाऊन आरशात बघा, जाग तसेच्या तसेच आहेत अंगावरती. उलट पोलिसांनी मारल्यानंतर आणखीन वाढले ते. अरे पिंजऱ्यात असला तरी वाघ हा वाघच असतो, कळलं काय? तू वागायच ना, मग पिवळे पट्टे कुठे आहेत? काळ्या बिबटे. अरे किती बदललात तुम्ही. हा, अगोदर तोंड वर करून माझ्यासमोर बोलत नव्हता, आता वाटेल तर तोंडाला आलं ते बोलता तुम्ही. काल तोंडल्याची भाजी खाल्ली ना म्हणून. कोणी बनवली तोंडल्याची भाजी? मी बनवली. अरे इतक्या दिवसानंतर मी जेलमधून सुटून आलो, काहीतरी मटण, काहीतरी रस्सा बिस्सा बनवायचा, चिकन वगैरे, तर तोंडल्याची भाजी, चिकन, मटन, रस्सा, पैसे कोण देणार? अरे ते आपल्या सलीम कुर्ल्याला आपलं नाव सांगायचं ना. तिला सांगितला तुमचं नाव सांगितला. काय म्हणाला? काय म्हणाला? हा. तो सलीम कुर्ला म्हणाला, हा. शेवटचं हाड उरला तरी कुत्र्याला टाकेन, पण कोल्ह्याला देणार नाही. साला काय लायकी आहे आपली. आधी कुठे होती? काय लायकी आधी तुम्हाला लोक घाबरायची, तुमचा दरारा होता म्हणून चणेवाला चणे तरी द्यायचा. आता कोण काहीच देणार नाही. का माहितीये? का? कारण तुमचा दराराच राहिला नाही हो. अरे 4 दिवस मी जेलमध्ये काय गेलो, आपल्याला काय मानच नाही. मान कशी नाही? मान आहे ना, बारीक आहे ती, दिसत नाही. ये माझ्या तोंडाला लागू नका, सांगून ठेवतो. कोण लागणार याच्या तोंडाला? आपल्याला काय तोंड काळा करून घ्यायचंय? अरे माझी थोडी तरी इज्जत ठेवा यार. तुम्ही तर माझी बिन पाण्याने करायला लागलात. करणार नाही तर काय? मग पहिले तुम्ही वार करायचे आणि लोक खून खून म्हणत ओरडत पळायला सुटायचे. आता तुम्ही वारकरी झाल्यापासून स्वतः ओरडतायत खून खून खून. हा यार, त्या रश्मीने खरंच खून केला यार. अरे पण मग तो सत्तू जिवंत कसा झाला? आता हे मला कसं काय माहिती? हे बघ, तुझ्यावरती कोणाचाच विश्वास राहिलेला नाहीये. मग मी नाग आहे, नाग. कळलं ना? एकदा डासलो ना तर कळेल तुला. नाग पोटावर अजगर वाटतो. अरे अजगर नाही, गरगर. असा गरगरून फेकून टाकेन ना, तेव्हा कळेल तुला. काहीतरी फेकू नकोस, तुझ्या गट्स आहेत काय? हे बरं आहे, म्हणजे मी समाजात चांगला वागायला लागलो तो माझा दर्जाच घटला. मला चांगल्याची दुनियाच राहिली नाही. असं काही नाही एकदम. म्हणजे तुम्ही लोकांना मान दिलात ना, तर लोक तुम्हाला मान देतील. तुम्ही लोकांना इज्जत दिली ना, तर लोक तुमची इज्जत घेतील. काय? आपलं इज्जत देतील. हा, अरे इज्जत गेली तेल लावत. एवढा मी वाल्याचा वाल्मिकी झालो आणि लोक मला मिकी माऊस समजतात. अरे आपली काय इज्जत आहे की नाही एरियात? आता बघतो मी. पोलीस स्टेशनला जातो आणि बघतो आपली काय इज्जत आहे ती. ए माझा शर्ट आण. शर्ट मग माझा कसा देऊ? अरे माझा शर्ट दे ना. हे घ्या. किती चेंज झाला रे हा. कसला चेंज होतोय, त्याच्या खिशात चेंज पण नाही. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात.